दोन्ही हातपाय गमावलेले या मुलीने भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं। ही आहे पायल नाग। ही गोष्ट आहे अशा जिद्दीची जी कुठल्याही मर्यादेपेक्षा मोठी असते। 2015 मध्ये छेतावून जाणाऱ्या 11,000 व्होल्टेजच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने पायलचे हातपाय निकामी झाले। त्यावेळी ती फक्त 5 वर्षाची होते। त्या वयात जिथे आयुष्य सुरू होतं तिच्यासाठी तिथे सगळं बदललं। ओडिसातील एका अनाथ आश्रमातून तिचा प्रवास सुरू झाला। ती तोंडाने चित्र काढायची आणि तिथूनच तिच्या जिद्दीची सुरुवात झाली। मग तिच्या आयुष्यात आले तिचे कोच कुलदीप वेदवान, ज्यांनी तिच्यातील क्षमता ओळखली आणि तिच्यासाठी खास उपकरण तयार केले। हळूहळू ती तिरंदाजी शिकू लागली। लोकांना वाटलं हे शक्य नाही, पण पायलने ते शक्य करून दाखवलं आणि मग आला तो मोठा क्षण। बँकॉक मध्ये झालेल्या जागतिक पॅरा स्पर्धेत पायल नाग हिने महिलाच्या कंपाऊंड वैयक्तिक गटात जागतिक विजेती शीतल देवीला 139-136 ने पराभव करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं। हा फक्त विजय नाही तर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाची गोष्ट आहे। आज त्याच पायलचं एक स्वप्न आहे भारतासाठी पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणं, आणि तिचा हा प्रवास पाहता ते स्वप्न नक्कीच पूर्ण होणार। आणि पायलसाठी एक लाईक आणि एक कॉमेंट तर झालाच पाहिजे।